खूप. तर बघा ताई पण खूप नाराज झाल्या. ताईला वाटलं की मी बघितलं नाही. ताईचीच जास्त इच्छा होती. तर फर्स्ट टाइम आम्ही आलतो. तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना तुला. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज थोडंसं काहीतरी सांगायचं व्हिडिओमध्ये, कारण कंटिन्यू चालू आहे आपले व्हिडिओ. जसं की राधिकाचं चालू आहे व्हिडिओ, आणि ताई पण आपल्या घरी आलेली आहे. आणि तुम्ही पाहिलं असाल कालच्या व्हिडिओमध्ये, जसं की ननद भाऊजाईचं प्रेम आणि त्याचं जे झालेली खुशी किंवा आनंद ते व्यक्त केलेला आहे दोघीजणीनं. आणि आज थोडंसं त्याच म्हटलं आहे, म्हटलं आज कुठेतरी बाहेरचा व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला. त्यानिमित्तानं इकडं तयारी पण चालू आहे. राधिकाची झाली तयारी? हो झाली. निघायचं? ताईला येऊ द्या ना ताई. हो. आणि कसं आहे, आता 2 दिवस झाले ताई आलेली आहे. आणि सोबत पुन्हा कसं आहे, ननद भाऊजाई असलं तर चांगलंच राहणार आहे ना. म्हटलं आहेत त्यासोबत तर आपण जाऊ कुठेतरी. थोडंसं मोकळे वाटणार आहे. तेवढाच जो वेळ आहे सोबत एन्जॉय होणार आहे. थोडंसं चालू आहे. ताईचं पण तिकडे तयारी चालू आहे. आणि त्यांना विशेष म्हणजे की संस्कार मागायला लागलेला आहे. न्यायचं होतं संस्कारला, पण थोडंसं चालू आहे की पहिले हो म्हटलं होतं, आणि मग मागं चालू होतं ताईचं घ्यायचं की नाही घ्यायचं. आणि तो लगेच लढायला लागला. नाही मग घ्यायचंच आहे, त्याच्यामुळेच चालू सर्व. बरेच जण चालू आहे की बा कोण कोण येणार, कोण कोण नाही येणार, त्याचं नियोजन चालूच आहे. आणखी जेव्हा समजेल तेव्हा सर्वजण दिसणार आपल्याला, कोण येणार कोण नाही. तर निघायचं का मग आता? हो निघायचं. आणखी आता बरंचसं, कारण कालच्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं? काल का ननद बाईने मला डोसा खाऊ घातला. हो का? बाप्पा गरमातलं मेंदू वडा होतं. खाऊ घालायचा तर डोसा खाऊ. हो, करायला गेले मेंदू वडा, आणि खाऊ घालण्यात जे आहे खाऊ घालण्यात आला डोसा. पण जाऊ दे, काही असो, एक आनंद झालेला, ते खुशी व्यक्त केलेली आहे, साध्या पद्धतीनं का असो ना. पण ठीक आहे, चांगलं आहे. असं आहे. सध्या निघायचं आहे आम्हाला आता, आणि गरमास पण खूप होत आहे. पाऊस येण्याचे पण चान्सेस आहेत. तिथं जाऊ, आणि पाऊस आला तर वांदे आहे. लवकर निघायचं आहे आता. चला, राधिकाचा आणि ताईचा. राधिका घेत आहे फोटो ताईचा. वा वा, कसं निघाले फोटो? छान निघाले का? 100% सांग, तू यानं स्नॅपच वापरलं असेल, तुझं काहीच नसेल वापरलं. स्नॅपमध्येच काढत आहे का? आहे असं आहे हे बघा. आणि झालं असं, राधिकाचं म्हणणं चालूच होतं, ताईचं आणि राधिकाचं. तर असं आहे, फोटो जे आहे ते काढणं चालूच आहे, अल्टरनेट एकामागं एक. आणि तिकडे संस्कार जो आहे नुसतं कळत आहेत पण. आणि शेवटी जे आहे राधिकाचं काय म्हणणं होतं, गार्डनमध्ये जायचं तर पाहणं 2 महिने चालू, आणि 1.5 ते 2 महिना बंद राहणार आहे म्हणतात. आता काय करायचं आपल्याला माहिती नाही. हो ना. अगं आपल्याला कमेंट आली होती, आणि बरेच जण सांगितलं, तसं वाटलं की बा थोडा वेळ चालू असणार, कारण आज उद्या होईल, 8 दिवसात होईल. पण लगेच जे आहे ते सर्व पार काय पूर्ण बंद आहे. आणि नुसतं याच्यावर फिरत होतं अँगलवर फिरता फिरता नवीन ड्रेस जो आहे तो फाडून टाकला. इकडे उभा राहा, जसा की इकडे लवकर ये. चले लवकर. नमस्कार कर लवकर. पुन्हा जे शर्ट आहे ते फाडून टाकलं आहे. जिथं गेला तिथं ते कारनामा करणारच आहे. आणि विशेष म्हणजे जे आहे लग्नातला ड्रेस आहे. राधिका आणि लग्नाला जेव्हा खरेदी केलं होतं, म्हणजे लग्नाच्या वेळेस खरेदी केलेला ड्रेस होता, आणि बरोबर इथं आला, आणि कारंज्यातला ड्रेस कारंज्यातच फाडला त्यानं. असं आहे. हो ना. काय वाटलं? नवीन ड्रेस भेटवायला आपला हे ड्रेस रिटर्न करायचा. असं 1 वर्ष पूर्ण नाही झालं त्याला. आणि खरंच झालं. हो. आणि शेवटी काय म्हणावं, आता चालूच होतं यायचं की बा जायचं गार्डनला जायचं. शेवटी आलो, आणि बाहेर थोडेसे फोटो वगैरे काढले, आणि बाहेरच शूट घेता या, कारण आतमध्ये व्हिडिओ घ्यायचा होता,
थोडं शॉर्ट व्हिडिओ पण घ्यायचे होते पण कॅन्सल झालं. चला आता थोडंसं जे आहे काही आम्ही काय म्हणतात नाश्ता करणार आहे आणि पार्टी टाईम म्हणून थोडंसं एन्जॉय करणार आहे, शॉर्ट पार्टी. तर बघा मित्रांनो, आम्ही आलो होतो कारंजाला गार्डन बघायला. तर ते गार्डन बंद झालेलं आहे, 2 महिने झाले त्याचं काम चालू आहे. तर बघा मग आमचा नाश्ता चालू आहे. हाय काही काय करणार आता, वापस जायचं म्हटल्यापेक्षा डायरेक्ट आता थोडंसं काहीतरी खायचं. तर बघा आम्ही पावभाजी घेतलेली आहे नाश्त्याला थोडंफार आणि पाणीपुरी वगैरे खायला जायचं आहे. तर खूप मूड ऑफ झाला आमचा. आम्ही खूप तयारी करून आलतो की आम्हाला नाही का म्हटलं की खूप गार्डनमध्ये फोटो काढायचे. हो ना, फोटो काढायचे होते, शॉर्ट व्हिडिओ काढायचे होते. हां ताईनं पण खूप, तर बघा ताई पण खूप नाराज झाल्या. ताईला वाटलं की मी बघितलं नाही. ताईचीच जास्त इच्छा होती. तर फर्स्ट टाइम आम्ही आलतो. हो, त्याच्यामुळेच आपण थोडंसं म्हटलं ठीक आहे. ताई म्हणत आता घेऊन घेऊ आहे ना. मग आता काय आपण नाश्ता करू चाललं मग. ओके, आणखी काय जायचं म्हणजे काय खायचं, कुठं जायचं? पाणीपुरीच खायचं फक्त. तर आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये गेलो आणि खूप एन्जॉय केला. आणि माझं सेकंड टाईम होतं जाणं आणि बघा खूप एन्जॉय पण केला आणि शॉर्ट व्हिडिओ पण काढले. आत्ताच आम्ही आलेला आहे घरी. खूप थकलो. हो, खूप थकलेला आहे आणि बरंचसं फिरलेलं आहे. त्यामध्ये जसं की आम्हाला तर खूप सारं म्हणजे गार्डनच बघायचं होतं आज, पण गार्डन काय होतं, बंद होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं मस्तपैकी हो त्याच्यानंतर किती उत्साहानं आल्या हो की आपल्याला गार्डन बघायला पाहिजे. सकाळपासून चालू होती आमची तयारी की हे साडी घालू का, ते साडी घालू, ते साडी घालू का, ते साडी. खूप म्हणजे एवढं स्वस्त तर आम्ही व्हिडिओ पाहून ठेवले होते. आणि ताई म्हणत होत्या की आपण हा व्हिडिओ घेऊ, तो व्हिडिओ घेऊ आणि खूप एन्जॉय करू आपण. सरळ बस बेटा गणू, सरळ बस. पप्पा घाम बाई, घाम पडे त्याला. हो, सरळ बस. तर आणि बघा खूपच खरंच हे झालं होतं. पहिले ते तिथं बंद झालं होतं, तिथं व्हिडिओ वगैरे काढले आणि थोडंसं नाश्ता वगैरे पाहिला असेल मी. काय होतं, पावभाजी वगैरे खाल्ली आणि नंतर आम्ही लगेच गेलो क्रीडा संकुलावर. म्हणजे तिथं मस्तपैकी स्पोर्ट वगैरे चालू राहतात. तिथं गेलो आणि तिथं पण थोडंसं एन्जॉय केला. पण ऍक्च्युली कसं व्हिडिओ वगैरे घेतला नाही तिथं, जास्त काही थांबलो नाही आम्ही. लगेच तिकडून डायरेक्ट आलो आपण हॉटेलमध्ये आणि तिथं शॉर्ट व्हिडिओ वगैरे मस्त काढले. आणि नेमकंच मोबाईल बंद पडला यांचा. तर लॉंग व्हिडिओ घ्यायचा होता. आम्ही जेवण वगैरे केले मस्त आणि खूप थकून गेलो. आता स्वयंपाक करायचं काम नाही मला. आता म्हटलं घरी गेल्यावर मस्तपैकी आरामच करायचा. तर बघा ताई पण श्लोक संस्कारचं काम काय टीव्ही बंद हे केला ना, फॅन बंद. आवाजामुळे फॅन बंद केला त्यामुळे. आणि मस्तपैकी आजचा दिवस ताई कसं झालं मग एन्जॉय? छान झाला. ताई म्हणतात आवर्जून पुढच्या वेळेस डबल जाऊ आपण. तू सगळ्या पाहुण्याला बोलावू असं जवायला वगैरे आणि सर्व फॅमिली वगैरे जाऊ आपण सर्वजण, है ना ताई? हो, मजा वाटली मग. हो. तर असा मित्रांनो कार्यक्रम ठेवायचं चालू होतं की नेमके कार्यक्रम कुठे ठेवायचा. कार्यक्रम कशाचा पण ॲनिव्हर्सरीचा. म्हणजे खूप वेळ आहे, आणखी 1 महिना टाइम आहे. पण आणखी म्हटलं कुठं करायचं बुक, काय करायचं ते आणखी आमचं ठरलेलं नाही आहे. आणि जवळच आहे, 1 महिना पण नाही म्हटलं चालते, 1 महिन्याच्या आताच आहे आणि येणारच आहे कार्यक्रम. जास्त वेळ नाही. ताई पण आहे आणि बरंचसं फिरलो देत नाही. तुम्ही येत आहे ॲनिव्हर्सरीला आमच्या. हो. तर बघा आम्ही ननद भाऊजाईंनी एवढा प्लॅन केलता की तू साडी कुठली घालणार, मी कुठली घालणार, तेच चालू होतं आमचं. आणि व्हिडिओ पण घ्यायचे होते आम्हाला. शॉर्ट व्हिडिओ खूप छान घ्यायचे होते. तर खूप आम्ही नाराज झालेलो आहे कारण नाही का गार्डन बंद आहे. गार्डन बंद होतं आणि त्यामुळं खूप नाराजी आली आमची. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. कसं वाटलं ताई? पण छान वाटलं.
छान वाटलं. मग आम्हा ताईला म्हटलं की आपण स्पोर्ट मध्ये जाऊ. गार्डन बंद असल्यामुळं आपली थोडी नाराज झाली होती, पण थोडं बाहेर गेल्यामुळं मग थोडं हे वाटलं. संस्कार आहे, गणेश आहे, दोन नाव आहे. दोन आणि गणेशचा जन्म विषय सांगायचा तो झाला आहे कधीचा आहे? 2017 मधला 17 मधला. आणि कोण्या दिवशी आहे? मंगळवारी. चतुर्थीच्या वेळेस. हा गणेश- गणपती उठते त्या दिवशी. हा, गणपती विसर्जनच्या दिवशी जन्म आहे. कारण अकोल्यातनी जन्म झाला त्याचा. काय आहे, वराडी भाषेत बोललं तरी काय हरकत नाही. असं आहे मित्रांनो. आणि बरंच होतं आजच्या व्हिडिओ मध्ये सांगायचं, पण तरी हा व्हिडिओ आपल्याला इथंच आपण समाप्त करताय. तर व्हिडिओ मध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. तर आई गेल्या लग्नाला. तर आई 2 दिवस झाले तुम्ही म्हणत आहात की आई का बरं दिसत नाहीये. तर आई लग्नाला गेलेली आहे. आणि म्हणजे एक दिवस होत नाही तर दुसऱ्या दिवशी लग्न चालू आहे. आणि लग्न खूप छान हा, खूप सारे लग्न आहेत. जवळचे लग्न आहेत. कन्फ्युजन होत आहे. ठीक आहे. तर असं लग्न मागे लग्न असल्यामुळे आईची आहे ती लग्नाला गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही, फक्त ताई दिसत आहे. आणि आई उद्याला येऊ शकते आपल्या व्हिडिओ मध्ये. तो पण आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा. तोपर्यंत बाय बाय. ठीक आहे. बाय बाय.